धर्मवीर चषक अंतिम सामना 2018 या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळतोय। अमर ठाकूर हा चेंडू ऑन द टोस उभे राहिले, बाहेर आले, भरपूर बाहेर निघालाय चेंडू आणि पंचांचा इशारा तुम्ही पाहतात वाईड येतोय। धाव संकेत तर तुम्ही पाहतात खातं उघडलं जाते धाव फलकावर निश्चित 22च्या स्वरूपात एक धाव आली आहे। तसेच इथे अजून एक मान्यवर आलेत एस.टी. ठाकूर आणि सन्माननीय बाळाराम ठाकूर सोनापाडा या मंचावरती अमर ठाकूर यांचे जे पिताश्री आहेत आपल्या या व्यासपीठावरती हार्दिक आणि हार्दिक शुभ स्वागत। ऑनसाइडला खूपच चांगला दमदार फटका, क्षेत्ररक्षक येतात वेगाने पण त्याला बीट करून चेंडू सीमारेषे बाहेर, वातावरण पूर्णपणे भगवम्य करत असताना चेंडू सीमारेषे बाहेर षटकार। तर गणेश माने यांच्याकडे एक पारितोषिक आले खास करून सोनारपाडा संघासाठी विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं। आणि त्याचबरोबर जेव्हा ते फलंदाजी देतील 3 चौकार किंवा 3 षटकार जरी लागवतील कुठलाही फलंदाज तरी सुद्धा 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। अजून एक पारितोषिक येत आहे समीर कडून वसर संघासाठी, संजय फुलरेकडनं जे व्यासपीठावर उपस्थित आहेत। सलग 3 षटकार आणि सलग 3 चौकारासाठी पारितोषिक आहे ते 1000 रुपयाचं। हा चेंडू लास्ट मोमेंटला स्टिअर केलाय, गॅप मधनं काढतायत, गलीमध्ये आणि स्लीपमध्ये खूप मोठं अंतर होतं ते मात्र फलंदाजाने ओळखलं आणि मात्र खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला। थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर अजून एक दमदार चौकार। दमदार सुरुवात जगदीश कडनं एक चौकार एक षटकाराच्या बॅटमधनं आलाय। संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये पाहायला मिळते, दुहेरी अंकात पाहायला मिळते ती म्हणजेच 12 धावा धाव फलकावर। अमर उजव्याताने हा चेंडू समोर खेळले आहेत, मिड ऑन वनला चेंडू थोडासा मात्र मागे येत होते, मिड ऑफ वर क्षेत्ररक्षक येत होते आणि अमोल जोपर्यंत त्याला बॅकअप दिलं योगेशला तोपर्यंत एक धाव कंप्लीट करून विकीकडे पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केलं। हेच करायचं आहे कारण एक मोठा संघ समोर आहे, माहुलगाव सारखा एका बलाढ्य संघाला परास्त केलं उपांत्य फेरीमध्ये आणि त्या संघासमोर एक चांगली रणनीती स्ट्राईक रोटेट करणं आणि हे रोटेशन महत्त्वाचं आहे। ते रोटेशन तुम्हाला पाहायला मिळते विकी आणि त्याचबरोबर जगदीशच्या माध्यमातून। तसेच इथे एक प्राइज येत आहे जे नेहमीच रमेशजी मात्रे मंचावरती आल्यानंतर लागलंय, प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि प्रत्येकी षटकाराला देखील 500 रुपयाचं प्राइज इथे असेल। माजी सभापती आणि शिवसेनेचे कार्यसम्राट कार्यकर्ते सन्माननीय रमेशजी मात्रे यांच्या माध्यमातून धन्यवाद। धावसंख्या अजून एक ने सरकते पुढे, धावफलकावरती 14 धाव धावफलकावर पहिलं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं अमर ठाकूरचं समोर जाईल तो स्ट्रायकिंग एंडला जगदीश उजव्याताने ओव्हर द विकेट। एक उंचापुरसा गोलंदाज खोलवर टप्पा ऑन साइडला परफेक्ट यॉर्कर होता पण तरी सुद्धा चेंडू एक्झिक्यूट केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग जिनेजरमध्ये। खूप चांगलं फुटवर्क पाहायला मिळते, खूप चांगलं रिस्टीवर्क पाहायला मिळते आणि मनगटी फटकाच्या माध्यमातून चेंडूला एक्झिक्यूट करत असताना पहिल्या षटकावर धावसंख्या नोंदवली ती गावदेवी वसार या संघाने 15 धावा धावफलकावर। शिवसेनेचे अत्यंत निष्ठावंत असं व्यक्तिमत्व तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळते। सन्माननीय आमदार सुभाजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्ही यावर सुद्धा निश्चित त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल। गतवर्षी खूप चांगली क्रिकेट टुर्नामेंट खार्डी गावामध्ये त्यांनी अरेंज केली होती, आमदार चषक 2018 मी ती मात्र ती स्पर्धा मी पाहिली। आणि त्याचबरोबर अजून एक उल्लेख करेन म्हणजेच रमेशजी मात्रे साहेबांचं जे मात्र माझी स्थायी समिती सभापती आहेत आणि यांच्या माध्यमातून आता तुम्ही पाहता ते ओरम क्रिकेट, पण मी आवर्जून एक गोष्ट सांगेन अभिमानाने एक गोष्ट सांगतोय की अंतराम क्रिकेटला जे गल्लीबोळ्यातली क्रिकेट त्यांना एक व्यासपीठ दिलं, एक स्टँडर्ड दिलं आहे। स्वर्गीय नामदेव स्मृती चषक ही स्पर्धा तुमच्या पुन्हा एकदा भेटीला येते याच महिन्यामध्ये आणि निश्चित दादांच्या वतीने साहेबांच्या वतीने मी सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देतो। 20 ते 25 ही स्पर्धा कोपर गावामध्ये कोपर मैदानात तुम्हाला निश्चितच पाहायला मिळेल। स्वर्गीय सुदाम कान्हा मात्रे क्रीडांगण असं नाव आहे त्या मैदानाचं आणि त्या मैदानात तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर। फुल टॉस होता, बाहेर आले, भरपूर बाहेर इन्व्हाइट केलं पण त्याच्यामध्ये यश मिळालं नाहीये जगदीशला। अत्यंत स्टँडर्ड लेवलची क्रिकेट टुर्नामेंट, ओपन बाउंड्रीज अंतराम सर्कल क्रिकेट टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळेल यावर्षी। ऑन द विकेट चेंज ऑफ द पेस होता, ड्राईव्ह केला प्रतिम फटका, कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये चेंडू खूप वेगाने जातोय, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येत आहेत पण तोपर्यंत कॉन्फिडन्स बघा दोन्ही खेळाडूंचा। 2 धावा तर पूर्ण केल्या सुद्धा कॉन्फिडेंटली पूर्ण करत असताना पूर्णपणे डॉमिनेट केलंय डीप मधल्या फिल्डरला आणि किती कॉन्फिडेंटली किती विश्वसनीय या 3 धावा फलंदाज कंप्लीट करतायत आणि धावसंख्या सरकवत आहेत पुढे धावफलकावर 18 कारण त्यांच्या समोर रंग आहे तो भगवा आणि संघटनेची निशाणी विश्वसनीय वचनबद्ध आणि सेवावं म्हणजेच शिवसेना।
कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक विभागात अग्रेसर संघटना शिवसेना. 18 ऑन द बोर्ड विदाउट लॉस इन द सेकंड ओव्हर. फुल टॉस आहे. ऑन साईडला चेंडूला प्लेस केलंय. क्षेत्ररक्षक येतात डीप मध्ये मिड विकेटला चेंडू कव्हर करतील आणि तोपर्यंत एकच धाव. धाव संख्या 1 ने सरकते पुढे धाव फलकावरती 19 धाव धाव फलकावर. चांगली सुरुवात गावदेवी वसार या संघाकडनं सोनारपाड संघाच्या विरुद्ध. हा चेंडू कव्हर्स मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक येतात डीप मध्ये. चेंडू मात्र श्रवण कव्हर करतायत आणि तोपर्यंत 2 धावा. अपिश कव्हर ड्राईव्ह होता जो मात्र चेंडू थोडासा टर्न झाला आणि तोपर्यंत देऊन गेला फलंदाजांना 2 धावा. धावसंख्या 21 धावा धाव फलकावर. षटक दुसरं मार्ग असते ते गोलंदाज योगेशचं. योगेशने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अप्रतिम फलंदाजी केली आहे आणि तेवढी चांगली गोलंदाजी सुद्धा केली आपल्या राकेश मात्रे 11 सोनारपाडा या संघासाठी. हा चेंडू अपील होत आहे आणि पंचांचा इशारा यस इट इज आउट. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिलाय आणि गरज होती चांगल्या ब्रेक थ्रूची, तो मात्र आपल्या संघाला मिळवून दिलाय योगेश पाटीलने. फलंदाज बाद. आवाजही आपलाच हवा. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. थँक्यू. तर पहिलं यश पहिला ब्रेक थ्रू योगेश पाटीलने मिळवून दिलाय. विकेट हॅट्रिकसाठी गणेश माळी यांच्याकडनं पारितोषिक आहे ते कॅश प्राइज आहे 2000 रुपयाचं. तर सूरज येत आहेत मैदानावर. व्हेरी व्हेरी प्रॉमिसिंग क्रिकेटर, फ्लेक्झिबल क्रिकेटर आणि जेव्हा जेव्हा संघाला गरज असते तेव्हा तेव्हा निश्चित त्याच्या माध्यमातून आपला परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे. हे मागच्या 2 वर्षातला अनुभव आहे आणि बघायचं योगेशच्या समोर तो कसा उभा राहतोय. बघायचं फिल्डिंग पोझिशन ऑन साईडला आपण पाहूया. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर डीपमध्ये आहेत. बॅकवर्ड स्क्वेअरला एक खेळाडू आहे, स्क्वेअर लेगला आहे, वाईडिश लॉंगनला एक खेळाडू आहे. फलंदाज सूरजसाठी योगेश. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केला, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडू उचलेपर्यंत दत्ता तोपर्यंत फलंदाज एक धाव कंप्लीट करतात. स्ट्राईक रोटेट करतायत स्वतःकडे पुन्हा एकदा आणि 2 षटका धावसंख्या 11च्या सरसरीने 22 धावा अंकित होते धाव फलकावर. थँक्यू. मग ज्याप्रमाणे मी उल्लेख केला आमदार चषक ही स्पर्धा गतवर्षी खूप सुंदररित्या आयोजित केली होती. सुमित भोईर म्हणजेच शुभाजू यांचे चिरंजीव. अप्रतिम आयोजन पाहायला मिळालं आणि निश्चितच ज्याप्रमाणे म्हटलं की 2 निष्ठावंत असं शिवसेनेचे व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आहेत. क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे आणि ज्याप्रमाणे निष्ठावंत आहेत संघटनेचे शिवसेनेचे त्याप्रमाणे क्रिकेटवर सुद्धा निश्चितच त्यांचं खूप प्रेम आहे आणि दोन्ही सुद्धा मात्र खूप चांगले आयोजक आहेत. त्याचा आवर्जून उल्लेख करेन. एक चांगलं व्यासपीठ देणं, क्रिकेटपटूंना एक चांगलं व्यासपीठ देणं हे त्यांचं स्वप्न आहे. निश्चितच स्वप्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला सुद्धा मिळतं. स्वर्गीय नामदेव स्मृती चषक येणाऱ्या काळामध्ये अत्यंत उंच भरारी घेणारी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. यावर्षी तुम्हाला या स्पर्धेचं आयोजन 6 दिवसाचं पाहायला मिळणार आहे. मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी 2 व्हीलर बाईक सुद्धा आहे. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, भरपूर बॅकफुटला निघून गेले आणि तोपर्यंत चेंडू निर्धाव. गोलंदाज या षटकामध्ये आहेत. वापर केलाय तो श्रीधरचा. डॉट बॉल. तिसरा षटक गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं श्रीधर हाताळतोय. रमेश म्हात्रे साहेबांबद्दल सांगायचं तर समालोचकांबद्दल प्रचंड आदर आहे त्यांना. त्यांच्या वक्तव्यातनं आवर्जून ह्या गोष्टी झळकत असतात. ऑन साईडला इथे मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न होता, मागे पाडण्याचा प्रयत्न होता. थोडेसे सासपडतायत. कालच्या दिवसात शेवटच्या टप्प्यामध्ये असाच परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता सूरजकडनं, पण नंतर मात्र आपलं पोटेन्शियल आपली गुणवत्ता सिद्ध करताना अप्रतिम फलंदाजी केली होती ती फलंदाज सूरजने. 22 लॉस ऑफ 1 विकेट. रिव्हरचा फटका कॉड बिहाइंड. इथे मात्र पूर्णपणे फर्स्टेड झाले होते की हा चेंडू मला एक्झिक्यूट करायचा होताच आणि अशा मुवमेंटला स्वतःची विकेट बहाल करतायत. अजून एक धक्का लागलाय गावदेवी वसार संघाला. फलंदाज बाद. एक गोष्ट लक्षात घ्या, योगेश अमोल फास्ट खेळा, कारण सेकंड सेशन ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी तुम्हाला त्याचा त्रास होईल, त्यामुळे थोडं फास्ट खेळण्याचा प्रयत्न करा. धर्मवीर चषक 2018. गणेश माळी
यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं प्राईज आहे. आणि अक्षय मात्रेचे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून 555 प्रत्येक विकेटसाठी नक्कीच सन्माननीय रमेशजी मात्रे यांच्या माध्यमातून 500 आणि प्रत्येकी षटकारासाठी देखील दोन्ही संघांसाठी हे पारितोषिक सारखं असेल 500 रुपयाचं. थँक्यू. त्याचबरोबर तुम्ही आता व्यासपीठावर एक अप्रतिम अशी बाईक तुम्हाला पाहायला मिळते. हिरो कंपनीची पॅशन प्रो प्रदीपजी मडवी मात्र स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून ही बाईक आहे मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी. हा चेंडू बॅकफुटला गेले पंच केलाय बॅकफुट पंच. सचिन रमेश तेंडुलकरचं एक पुस्तक मी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करतो नेहमीच. सचिन रमेश तेंडुलकरचं एक ऑटोबायोग्राफी आहे प्लेइंग इट माय वे. या पुस्तकात त्यांनी या फटक्याचा आवर्जून उल्लेख केला आहे. जेव्हा तो न्यूझीलंडच्या दौऱ्यात पहिल्यांदा गेला होता तेव्हा त्याच्या बॅटमधनं हा फटका त्यांनी क्रिएट केला होता बॅकफुट पंच. स्ट्रायकिंग एंडला विकी नाव सांगा दाफलकावर 23. फुल टॉस होता अपील चेंडू निश्चितच बॅटला ब्रश झाला नंतर पार लागला नंतर मात्र चेंडू जातो तो बरोबर कीपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद बिग विकेट. विके बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. जिथे आपण वळू सत्कार समारंभासाठी नक्कीच आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार ज्यांचं भाल गावावरती नेहमीच एक वेगळं प्रेम राहिलंय आणि ठाणे नगरीचा विकास सर्वांगीण नेहमी शिवसेनेच्या माध्यमातून जे घडवत आहेत सन्माननीय सुभाषजी भोईर यांचा इथे सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय नक्कीच आपल्या सर्वांचा हक्काचा आमदार सुभाषदादा भोईर यांना या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये की जिथे त्यांचा शुभ सन्मान मायाची शाल या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय आमदार साहेबांना नक्की GTCच्या माध्यमातून हा क्रीडा सोहळा इथे तुम्ही लाईव्ह एन्जॉय करताय आणि कार्यसम्राट आमदार सुभाषजी भोईर आपला मान सन्मान इथे स्वीकारत असताना नक्कीच थोडी चर्चा देखील नक्कीच करेल आमदार साहेबांसोबत. नक्कीच काही चर्चा सुरू होण्याआधी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेल. नक्कीच भालगावावरती जे डम्पिंगचं मोठी संकट येत होतं ते संकट कसं लवकरात लवकर दूर होईल त्यासाठी खूप मोठा प्रयत्न सुरू आहे. एकदा जोरामध्ये टाळ्या होऊ द्या सन्माननीय आमदार सुभाषजी भोईर साहेबांसाठी आणि तदनंतर त्यांच्यासोबत आपण चर्चा इथे सुरू करू. नक्कीच पूर्ण भगवमय वातावरण इथे वाटतं. कसं वाटलं कारण शिवसेनेची हक्काची स्पर्धा आहे या टुर्नामेंटमध्ये कसं फील करताय? चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. गेले अनेक वर्षापासून आपण पाहतोय या पट्ट्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रिकेट आपण पाहतोय आणि एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा ह्या क्रिकेटच्या माध्यमातून आपण संपूर्ण ठाणे जिल्हा कल्याण या भागामध्ये आपण पाहतोय. आणि अशा स्पर्धेतनं एक चांगले खेळाडू निर्माण करण्याचं काम या अनेक स्पर्धकाचे संयोजक या ठिकाणी करतात. आज या ठिकाणी बाहेरगावाच्या माध्यमातून प्रदीप मोकाशी मडवी हे या माध्यमातून आज या क्रिकेटचं आयोजन केलं. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतोय. एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी खेळ आणि या चांगल्या प्रकारचं वातावरण चांगल्या प्रकारचं आउटफील्ड चांगल्या प्रकारचं पिच या ठिकाणी आपण निर्माण केलं आहे आणि चांगल्या प्रकारचं खेळाडू पाहायला या ठिकाणी मिळत आहेत. याच खेळाडूने एक चांगला खेळाडू व्हावा एक प्रकारची भावना मी अनेक वेळा ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी मी करत असतो की एक चांगला खेळाडू आपल्या IPL मध्ये गेला पाहिजे आणि त्यांनी आपलं ह्या भागातील नाव या भागातील खेळाडूंना निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे आणि हे खेळाडू तशा प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. आज चुरशीच्या या फायनलमध्ये आपण पाहतोय फिल्डिंगवाले वर्चस्व या ठिकाणी दाखवतात फील्ड आणि बॅटिंगवाले त्या ठिकाणी कमी पडतात अशा प्रकारचे या ठिकाणी पाहायला मिळतंय. पण हाच खेळ एक स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. प्रेक्षक या ठिकाणी आहेत प्रेक्षकांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळावा एक भावना असते आणि ती भावना या ठिकाणी खेळाडू करत असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे जे समालोचक आहेत या समालोचकाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं समालोचन ह्या ठिकाणी करून प्रेक्षकांना मुग्ध करण्याचं काम तसंच खेळाडूंना सुद्धा उत्तेजित करण्याचं काम या समालोचकांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मी मनापासून या सर्व भालगावच्या सर्व स्पर्धकांना या आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि या क्रिकेट स्पर्धेला आम्ही धन्यवाद देतो का अशाच प्रकारचे चांगले क्रिकेट स्पर्धा निर्माण करा चांगले खेळाडू या ठिकाणी तयार व्हावेत हीच एक भावना त्या माध्यमातून मी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नक्कीच एक अंतिम प्रश्न असेल नक्कीच भालगावचे नक्कीच जेवढे ग्रामस्थ आहेत सगळे उत्सुक आहेत कारण डम्पिंगचं मोठं संकट येत आहे आणि तुम्ही त्यासाठी अधिवेशनामध्ये देखील नक्कीच खूप चांगलं काम केलं या भालगावासाठी. नक्कीच त्या प्रोसेसबद्दल काय सांगाल भालगावाला? आज आपण क्रिकेट पाहायला आलेलो आहे तरी सुद्धा अशा सामाजिक प्रश्नामध्ये जेव्हा असे प्रश्न उपस्थित होतात त्याच प्रश्नांना आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे
साथ देणं आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे आमचं एक कामच असतं समाजामध्ये. जेव्हा अशा प्रकारची कामं आम्ही करतो आणि आपण निवडून देतो त्याच्या पाठीमागचा हेतू हाच असतो का समाजाला जास्तीत जास्त आम्हाला फायदे कसे होतील. आज भालगावच्या या मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण आपण पाहतोय आणि त्या आरक्षणामध्ये फक्त 24 एकर जागा या आमच्या भूमिपुत्रांना फक्त शिल्लक राहिलेली आहे. त्यातली आता बरेचशी जागा आता मी पाहिली, त्याच्यातनं पूर्ण आढावा माझ्याकडे आहे. या मागच्या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी आंदोलन केले, मुख्यमंत्र्यांना तशा प्रकारचं निवेदन दिलं आहे. पालकमंत्री ह्याच्या आणि खासदार म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे आम्ही दोघंही प्रयत्नशील आहोत का ह्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा जी भालच्या शेतकऱ्यांची आहे, भूमिपुत्रांची, ती त्यांना त्यातली परत मिळावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. मला माहीत आहे का मुख्यमंत्री जेव्हा कल्याणला आगरी कोळी महोत्सवाला आले होते तेव्हा आमची हीच भालची शेतकरी टीम, भूमिपुत्र टीम त्या ठिकाणी भेटले होते आणि त्यांना तशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे. आणि त्या निवेदन त्यांनी सकारात्मक म्हटलं का आम्ही यासंबंधी कुठल्याही प्रकारचं भूमिपुत्रांना अन्याय होऊन देणार नाही अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिली आहे. आणि त्यासाठीच आम्ही सर्वजण त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचं काम, त्यांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करतोय. मला खात्री आहे का पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारच्या या भूमिपुत्रांवर जो अन्याय झाला आहे तो दूर करण्याचं काम, ही जास्तीत जास्त जमीन कशी मिळेल आणि या भालच्या भूमिपुत्रांना न्याय मिळेल ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. थँक्यू सो मच. एकदा टाळ्यांचा गजर नक्कीच झाला पाहिजे, कारण शिवसेना एक अशी संघटना जिथे तुम्ही हक्कानं जे तुम्हाला हवंय ते मागू शकताय आणि शिवसेना फक्त बोलत नाही तर करून दाखवते. ना बॅक टू क्रिकेट, प्रसाद परब सर. थँक्यू. 2 षटकार आलेत बॅक टू बॅक आणि त्याचमुळे निश्चित म्हणतो की गावदेवी वसार संघ एक उंच भरारी घेतोय आणि 40 धावा कुटतोय मैदानावर या 4 षटकांमध्ये 10च्या सरासरीने. आणि चांगली फाईट. रवी वायलेकडे अभिनव इथे मात्र एक्सपिरियन्स होता, अनुभव होता. तसेच अल्लाउद्दीन शेख नक्कीच ज्यांच्या माध्यमातून नक्कीच या क्रीडांगणासाठी नक्कीच आम्हाला इथे पूर्णपणे ज्यांनी भूमी नक्कीच काही काळासाठी का होईना ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. एकदा टाळ होऊ द्या नक्कीच अल्लाउद्दीन शेख यांच्यासाठी. नक्कीच ही पूर्ण जी जागा तुम्ही पाहता नक्कीच ती त्यांच्या स्वमालकीची आहे. मध्ये इथे आयोजकांना आणि या भालगावाला नक्कीच क्रिकेट क्षेत्रामध्ये अजून प्रगती करता यावी त्यासाठी त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं. एकदा टाळा होऊ द्या अल्लाउद्दीन शेख यांच्यासाठी. धन्यवाद. थँक्यू ओमकार. माझा हा शेवटचा स्पेल होता या स्पर्धेमध्ये आणि निश्चितच माईक हँडओव्हर करण्यापूर्वी आमच्या GTCचे सर्व आमचे कॅमेरामन, ऑफिशियल स्कोरर सर्वांचा आभार व्यक्त करतो. जल्पेश भोईर, आशिष भोईर, सूरज म्हात्रे, अप्रतिम कामगिरी तुमच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. आमच्या लाडक्या पंचांचं ज्यांच्या माध्यमातून खूपच चांगली चोखंदळ भूमिका राहिली आहे. त्यामध्ये मी रमेश म्हात्रे, निरंजन सावंत आणि त्याचबरोबर बाळा एकार यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. त्यांनी मात्र खूप चांगली भूमिका केली आहे. सन्माननीय अशोक महाराज यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय विभाग प्रमुख उंबरली गावचे सुखदेव पाटील सदैव उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. मी प्रदीप दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सुखदेव पाटील यांचा सन्मान करायचा आहे. वी ऑल्सो से थँक्स टू अवर स्कोरर्स. तालुका प्रमुख अशोक महाराज साहेब यांना सुद्धा मात्र इथे सन्मान केला जाणार आहे. शाखा प्रमुख उंबरलेचे कैलास पाटील यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल व्यासपीठावर. त्याचबरोबर सन्माननीय सुखदेव पाटील यांचा सन्मान झालेला आहे व्यासपीठावर. कैलास पाटील आपल्याला सुद्धा विनंती, आपण सुद्धा या. हा सर्वांचा शुभ सन्मान व्यासपीठावर होत असताना मी पुन्हा एकदा आमच्या पंचांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. आमचे गुणसंख्यक लेखक यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. नयन म्हात्रे, संदीप म्हात्रे, समीर, विकी वडवी यांनी मात्र खूप चांगली भूमिका स्पष्ट केली. आमच्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचा आभार व्यक्त करतो आणि सर्वात महत्त्वाचा आभार व्यक्त करतो ज्यांनी मात्र देवाचं आणि पुण्याचं काम केलं आहे ते म्हणजेच राकेश म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून मोफत पाण्याची व्यवस्था स्पर्धेमध्ये केली. त्यांचा हृदयाच्या अंतकरणाने आभार व्यक्त करतो. तालुका प्रमुख अशोक महाराज यांचा सन्मान व्यासपीठावर केला जातोय.
आणि स्पर्धेचे आयोजक धर्मवीर चषक 2018 आई गावदेवी क्रिकेट संघ भाल आणि त्याचबरोबर आयोजक प्रदीप मडवी, पप्पू मात्रे, नकुल मडवी, अक्षय मात्रे यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आम्हाला इथे मात्र समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल निश्चित त्यांचा आभार व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो. पारितोषिक वितरण समारंभाची तयारी सुरू करायची आहे आणि जेव्हा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल 41 धावसंख्येचा पाठला केला जाईल राकेश मात्रे इलेवन सोनारपाडा या संघाकडनं या आपण ऐकूया पुन्हा एकदा ओमकार शेट्टी यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसाद परब सर. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्याला पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता. डोळ्यांमधून वाहणारा अश्रूंना आज मुभा आहे. साहेब तुमच्यामुळेच मराठी माणूस स्वाभिमानानं उभा. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि ज्यांच्या नावाने टुर्नामेंट आपण कव्हर करतोय तर धर्मवीर आनंद दिघे यांना देखील आदरांजली अर्पण करून हा मेगा फायनल इथे आपण सुरू करूया. आणि पहिल्याच बॉल वरती ज्यांना माहुलगाव संघाविरुद्ध अर्धशतक झळकावलं आणि इथे या महत्वाच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती जो चौकारांना आगाज करतोय तो योगेश पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. तसेच अनिल पाटील शिवसेनेचे शाखा प्रमुख त्यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं देखील या मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत. आता आपण मॅच एन्जॉय करू. आता सहिष्णुवादी राहता येणार नाही. सहिष्णुपणा आमचा संपला, जळून तो खाक झालेला आहे. आता जर हिंदू धर्माच्या विरोधात कोण उभे राहील तर त्याला त्याचं जळून आम्ही भस्म केल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू डीजे. अनिल पाटील जे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत या मंचावरती उंबारलीचे आपलं या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉलमध्ये चौकार, तदनंतर क्विक रिप्लाय केलाय. सांगतोय ते सूरज आ देखे जरा किसमे कितना दम. आणि फलंदाज बाद झालाय योगेश पाटील. टार्गेट आहे 41. संध्याकाळचं सत्र आहे. सूर्य थोड्या वेळा अस्ताला जाईल मग ते उद्याचा सूर्योदय. अजिंक्यपद कोणासाठी आणेल? माझं इथे फक्त लढायचं नाही तर जिंकायचं आहे हा स्वप्न घेऊन उतरलाय राकेश मात्रे इलेवन सोनापाडा. आणि धावेंचा तोफखाना दत्ता ठाकूर त्याच्या बॅटमध्ये लगावला गेलाय. बिग हिट. आणि षटकारांना धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल फलकावरती ऍज अ डबल डिजिट 10 धावा धाव फलकावर. इथे देखील वापिस बॉल ऑन साइडला. दत्ता ठाकूर नावाचं वादळ आलंय आणि त्या वादाचे चटके इथे लागतायत गावदेवी वसारला. देश खणवणारा हिंदुत्वाचं उद्ध्वस्त झालं. देशाला वाचवायला एक पायचा पूत येणार नाही. तो फक्त तुमच्यातच मर्द निर्माण होऊ शकतो आणि तो मर्द निर्माण करण्याचं काम आम्ही हिंदुत्वाच्या रूपात. थँक्यू डीजे. प्रत्येकी बॉल साठी इथे मध्ये जाळ रचलं जात आहे. आणि हॅट्रिक 6 ची कधी नसते. सलग 3 षटकार इथे पाहिजे ठोकले जातील का? प्रत्येकी षटकार प्रत्येकी विकेट साठी तब्बल 500 रुपयाचं मोठं प्राइज आहे. अनेक खेळाडूंनी आतापर्यंत नक्कीच ते प्राइज इथे मिळवलंय. मध्ये सलग 3 षटकार ठोकले गेले तर 555 रुपयाचं अजून एक प्राइज आहे. या स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये अक्षय मात्रेंच्या माध्यमातून इथे थोडंसं दडपण आहे. गोलंदाज सूरज वरती 4 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा खर्च केलेत. आणि RM इलेवन सोनापाडा राकेश मात्रेचा आशीर्वाद घेऊन उतरलाय. गोलंदाज तयार. इथे मात्र लाईन चांगली आहे. राकेश मात्रेचा आशीर्वाद नेहमीच राहिलाय. कारण असं म्हटलं जातं लाख मेले तरी चालतील मात्र लाखांचा पोशिंदा जगायला हवा. आणि सोनापाडा गावाचा नक्कीच जर विचार केला तर राकेश मात्रे नाव खूप महत्वाचं होतं. आणि त्याचाच आशीर्वाद घेऊन RM इलेवन या नावाने टीम उतरती. नक्कीच इथे लाईन चांगली होती. नक्कीच रवी वायले ज्याच्याकडे खूप मोठा एक्सपिरियन्स आहे त्यानं चर्चा केली, थोडासा संवाद केला सूरज दुधकर सोबत. त्यानंतर काहीतरी कानमंत्र दिला गेला आणि पहिलं षटक इथे पूर्ण झालं. षटक थोडंसं महागडं ठरलंय. 17 धावा इथे खर्च केल्या गेल्यात. 41 रनचं टार्गेट इथे लावलंय. इन्व्हेस्टमेंट थोडी कमी आहे. मग इथे नक्कीच अपयश आलं गोलंदाज सूरज दुधकरला. 17 धावा खर्च करताना योगेश पाटीलला त्याने इथे बाद केलं. आणि स्पर्धा आता मला अंतिम टप्प्यामध्ये येते. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. ज्यांनी या टुर्नामेंटचं हे संगीत टायटल सॉन्ग गायलं नक्कीच एक सर्वांचा लोकप्रिय आवाज सनीदादा संधे यांचा सत्कार इथे मध्ये केला जाईल. या सनी संधे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या स्पर्धेचे शिल्पकार प्रदीपदादा मडवी
अंबरनाथ युवा सेना उपतालुका प्रमुख त्यांच्या शुभ हस्ते इथे मध्ये सनी संध्येचा सत्कार केला जाईल. अनेक मोठी मानसन्मानं इथे केली जातात. खूप मोठ्या मोठ्या नक्कीच व्यक्तिमत्वांचा पदस्पर्श नक्कीच या मैदानाला या व्यासपीठाला झालाय आणि असंख्य संख्येनं नक्कीच शिवसैनिक नक्कीच या टुर्नामेंटसाठी नक्कीच हातभार लावत असताना गोलंदाज इथे तयार. दुसरं षटक गिरीश. पहिलाच बॉल ओव्हर पिच आहे, उंची जास्त आणि अंतर इथे मात्र चेंडूने कमी कापल्या. वॉट कॅच आणि काच्या पदेचा चिता इथे म्हटलं जातं. तेच दाखवत असताना विकी मात्रे अफलातून जेल इथे टिपला गेलाय आणि फलंदाज इथे बाद होतोय दत्ता ठाकूर. थोडासा आवाज दाडीच्या माईकला. आणि अक्षय भोईर उंबारली की ज्याने या स्पर्धेचं टायटल सॉन्ग रचलं त्यांचा देखील सन्मान इथे होईल. प्रदीपजी मडवी यांच्या शुभ हस्ते. नक्कीच पहिल्या षटकामध्ये खूप काही गमावलं आणि इथे एकच म्हणेल कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है और हार के जीतने वाले को बाजी करके देता. मग इथे बाजी पलटवेल का हा देखील प्रश्न असेल. कारण समोर टेनिस क्रिकेट जगताचा एक बलाढ्य संघ ज्याने एक वेगळी दादागिरी नक्की ज्या क्रिकेट विश्वामध्ये निर्माण केली आहे, एक वेगळ्या उंच स्थानावरती जो संघ पोहोचलाय तो सोनापाडा इथे मैदानावरती खेळतोय. गोलंदाज तयार. पहिला यश इथे मिळालंय. फलंदाज दत्ता बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतो स्ट्रायकरवरती अमोल पाटील. इथे मात्र लाईन चांगली होती. कमबॅक करत असताना नक्कीच इथे खूप काही गमावलंय आणि ते मात्र कमवून द्यायचं आहे. मेगा फायनलला आहे, संघर्ष महत्वाचा आहे आणि तोच इथे करत असताना या मॅच मध्ये सांगतोय गिरीश मडवी शर्यत अजून संपली नाही. कारण इथे अजून गावदेवी वसार जिंकला नाहीये आणि प्रयत्न करतायत. योगेश पाटील बाद झाल्यानंतर दत्ता बाद झालाय. अमोल आणि त्याच्या जोडीनं खेळतोय परेश. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात मध्ये त्याला बीट करून चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउंस ओव्हर द रो. भगवा चौकार. थँक्यू डीजे. आणि या चौकारांना नक्कीच इथे मात्र मजबूत स्थिती गाठत असताना मग इथे एकच म्हणेल बॅटिंग करणाऱ्या टीम विरुद्ध जो लढतोय इथे मात्र गावदेवी वसार रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नेहमी बदलत्या. तर ते प्रयत्न करावा लागेल अजून देखील. इथे स्विच हिट रिव्हर्स इन करायचा होता. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र 22च्या सुरुवात एक रन इथे फलकावरती लावली जाईल आणि विजयाच्या जवळ येत असताना हळूहळू नक्कीच विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताना गावदेवी वसार विरुद्ध RML सोनापाडा टीमची टोटल 22. अजूनही इथनं 19 रन करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. अजूनपर्यंत जर इथे पाहिलं तर 2 चेंडू इथे शिल्लक असतील आणि 14 चेंडू आणि 19 धावा इथनं देखील डिफेन्स केला जाऊ शकतात. मध्ये समोर अमोल आहे, परेश आहे. चला नागाव टीम विरुद्ध काय बॅटिंग केली होती. लॉंग ऑफच्या वरनं लगावलेला तो षटकार प्रत्येकाला आठवत असेल. आणि इथे फुल टॉस आणि यावी फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस इज दिस इज अ मॅसिव्ह कडक षटकार. थँक्यू डीजे. आणि इथनं अजून टीमची टोटल पुढे सरकते 28 आणि 13 रनची गरज आहे. 13 बॉल आणि 13. तसेच राकेश मात्रे प्रतिष्ठानचे सदस्य अनिरुद्ध केने आपण या RM प्रतिष्ठानचा सत्कार इथे केला जाईल. गोलंदाज तयार. नक्कीच इथे देखील फटका चांगला आहे. मध्ये या विषयी दक्षक तिथे तैनात. एक रन नक्कीच इथे मिळेल आणि 1 रन धावफलक इथे पुढे सरकेल. टीमची टोटल 29 म्हणजे इथनं येणारे नक्कीच 12 चेंडू शिल्लक आहेत. आमची स्कोर नक्कीच इथे टॅली करत असताना
पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 12, धावफलक जाऊन पोहोचलं 29 आणि येणारे 12 बॉल आणि 12 धावेची गरज. थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. 12 बॉल 12 रन इथनं रोखल्या जातील का असं म्हटलं जातं. सम पीपल रीड हिस्ट्री, सम पीपल टीच इट, बट वी आर गोइंग टू क्रिएट हिस्ट्री. काही लोक इतिहास वाचतात, काही लोक इतिहास शिकतात आणि सोनापाडा इथे इतिहास घडवण्याचं स्वप्न घेऊन आलाय. त्यामुळे त्यांना इथे रोखलं जाईल का हा देखील मोठा प्रश्न चर्चा सातत्यानं सुरू आहे. खूप मोठा क्राऊड इथे या स्पर्धेला प्रेम देत असताना सर्व प्रेक्षकांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. पहिलाच बॉल इथे पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय आणि परेशला इथे मात्र बीट केलाय की जिथे मात्र कमबॅक करावा लागेल. कारण असं म्हटलं जातं लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर प्रयत्न करावे लागतील आदेशला. इथे मात्र बॅटचीकडे बॉल कॅच, अफलातून झेल. पाहिजे हा झेल इथे या मॅचला कलाटणी देईल का. आणि जो डाव्या त्याचा आक्रमक फलंदाज होता ज्यानं क्रुशियल मुवमेंटला नागाव टीम विरुद्ध इथपर्यंत आणलं सोनापाडा संघाला, तो परेश इथे बाद झालाय. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये येत असताना ग्रामीण क्रिकेट जगताचा बाहुबली अमर ठाकूर. क्रिकेट संघ शान मलंगड भागाचा, प्रदीप मडवी करतो आयोजन आपल्या धर्मवीर चषकाचा. थँक्यू डीजे. आणि या षटकार या फलंदाज बाद झाल्यानंतर इथे मात्र या षटकामध्ये मॅचला कलाटणी आणण्याचा प्रयत्न इथे करत असताना आता एक गोष्ट या टुर्नामेंटची लक्षात घ्या. जर वसार इथे चॅम्पियन झाला तर नक्कीच तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळेल म्हात्रेपाडा. आणि इथनं जर चॅम्पियन झाला सोनापाडा तर माहुलगाव या संघाला इथे तिसरा क्रमांक दिला जाईल. इथे मात्र अजूनही की श्वास रोखून धरलाय प्रेक्षकांचा या सामन्यांना. कारण या मॅच मध्ये काहीच जोरानं धगधगत आहे. आणि जे जे क्रिकेटचे दर्दी आहेत ते प्रेक्षक मैदानाच्या चौफेर गर्दी करत असताना हॅट्स ऑफ यू. तब्बल 4 दिवस मलंगड नगरीनं नक्कीच या स्पर्धेला दिलेलं प्रेम आणि शिवसेनेच्या माध्यमातून नक्कीच नेहमी जसं म्हटलं जातं नसेल भगवा शिरावर तर बसेल परकाउरावर मध्ये इथे सर्वांना एकत्रित घेऊन हा क्रीडा सोहळा इथे साजरा केला. इथे फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय होतोय. अमर ठाकूर यू मिस आय डेफिनेटली हिट आणि दांडी गुल खेळाडू बाद. धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं गुणगान गाणारे गीत. एवढं कार्य शिवसेनेसाठी बाळासाहेब ठाकरेंचं आहे, तेवढेच कार्य मी म्हणलेल्या ठाणेकरांसाठी आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं. हा भगवा ध्वज ठाणेकरांच्या हृदयावरती असा कोरला गेला की जरी धर्मवीर आज आपल्यामध्ये नसले तरी या भगव्या ध्वजासोबत ज्यांची प्रतिमा नेहमीच शिवसैनिकांच्या मनामध्ये राहिली आहे. कारण एकदा जो झेंडा मनामध्ये रुजवला गेला तो मात्र कधीही शिवसैनिकांच्या मनातनं बाहेर आला नाही. कारण तेवढे कार्य होतं, तेवढं चांगलं चरित्र होतं धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं. आणि त्यांच्याच नावानं धर्मवीर चषक 2018 पर्व पहिला तुम्ही एन्जॉय करताय. ऑन स्ट्राईक रितेश नक्कीच मॅचला इथे कलाटणी देतोय. गोलंदाज आदेश एकदा टाय नक्की झाला पाहिजेत. गोलंदाज आदेश साठी आतापर्यंत आदेशनं इथे चेंडू टाकलेत तब्बल 4 आणि 1 धाव लेगबाईच्या स्वरूपात इथे खर्च केली आहे. म्हणजे या मॅचला कलाटणी देण्याचं काम करतोय गोलंदाज आदेश. 8 चेंडू इथे बाकी आहेत. आता रन करायचे आहेत 8 चेंडू 11, 12 बॉल 12 होत्या प्रसाद सर. इथे मला मॅच टर्न झाली आहे आणि आधीच सांगितलं की या मॅच मध्ये बाजीगरची भूमिका दाखवावी लागेल या गोलंदाजाला. इथे मात्र गती परिवर्तन आणि चेंज ऑफ द पेस इज अ बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट. क्रिकेट जगताचं एक शस्त्र आहे गती परिवर्तन आणि ते जिथे वापरलं गेलं फक्त एकच धाव इथे येते आणि एका धावेनं समीकरण बदल.
येणारे चेंडू 7 आणि जिंकण्यासाठी 10 धावा. व्हॉट अ मॅच. काय कमबॅक केलाय. नक्कीच एकदा टाय नक्कीच झाला पाहिजेत आदेशसाठी, जो या मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येतोय गावदेवी वसारला, ज्यानं संघर्ष इथे केलाय आणि विजयाची स्वप्न देखील इथनं जागी करतोय. पण मी नेहमीच सांगत असतो, तुमच्या स्वप्नांना कधीही सांगू नका तुम्हाला अडचणी किती आहेत. मग तुमच्या अडचणींना नेहमी सांगा की तुमची स्वप्न किती मोठी आहेत आणि मोठी स्वप्न घेऊन कामगिरी देखील मोठी करतोय आदेश. इथे देखील लाईन चांगली आहे. 6 बॉल. आता मात्र 10 धावेची गरज असेल. 12 बॉल 12 रन करायचे होत्या आणि या मॅचला हे कल्लाटणी देणारं शतक इथे हाताळलंय आणि आता समीकरण उरतंय. येणारे चेंडू शिल्लक 6 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत तब्बल 10. या मॅच मध्ये चॅम्पियन बनण्यासाठी RM11 सोनापाडा संघाला. जय भवानी जय शिवाजी नावाचा गजर, या वाघाची डरकाळी फोडून भरते हुंकार. जय भवानी जय शिवाजी नावाचा गजर, वाघाची डरकाळी फोडून भरते हुंकार. एक गोष्ट लक्षात घ्या, 6 चेंडू 10 रन करायचे आहेत. वसारचे गडी बाद झालेत 5 आणि सोनापाडाचे फलंदाज बाद झाले 4. म्हणजे एक विकेट न गमावता जर इथे 9 धावा आल्या तरी चालतील. म्हणजे जर विकेट गमावली तर या धावा कंपल्सरी बनवावा लागतील. 6 चेंडू 10 धावा. इथनं एकच म्हणेल हरिवंश राय बच्चन, नक्कीच त्यांचं एक वाक्य मला आठवतं, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से बरी है, फिलहाल वक्त को मरहम बनाना सीख लो, हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल जिंदगी से लढणं सीख लो. आणि संघर्ष कसा असावा ते मात्र दाखवलं गोलंदाज आदेशनं. पहिलाच बॉल इथे बारक्या आलाय गोलंदाजी माग वरती आणि चेंडू जातोय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण तिथे दाखवलंय. फिल्डिंग करत असताना विश्वास न संघनायकाचा गोलंदाजाचा जो विश्वास आहे नक्कीच या पूर्ण फिल्डर्स वरती तो इथे जपत असताना विश्वास तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि आता 8 धावा आणि 7 धावा देखील चालू शकतील. अमोल आहे त्यामुळे विजयाचा आस्वाद नक्कीच इथे घेऊन देऊ शकतो हा फलंदाज, कारण या फलंदाजाकडे गुणवत्ता आहे आणि तीच इथे दाखवत असताना चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अमोलच्या बॅटमधनं इथे दर्जेदार स्ट्रोक आणि इथनं हा टायनचा कडकडाट ए सेलिब्रेशन सोनापाडा संघाच्या बाजूनं. धगधगता अग्नी चहूकडे अनमार्ग निहाऱ्यांचा, जमला नाही कोणाला तर दोष न तो त्यांचा. एकदा टाय नक्की झाला पाहिजेत अमोल साठी आणि आता येणारे चेंडू 4 जिंकण्यासाठी फक्त 2 धावेची गरज. बारक्या या गोलंदाजाचा वापर केला. नाव जरी मी मला बारक्या होतं मात्र कामगिरी मोठी करायची होती मात्र ते इथे जमलं नाही आहे, कारण समोर अमोल एक परिपक्व फलंदाज आहे. नक्कीच अनेक अशा इनिंग अमोलनं साकारल्यात आणि आज देखील एक अफलातून इनिंग साकारत असताना इथे मात्र मावळता सूर्य पक्षी घरट्याकडे चाललेत आणि विजयाचा आनंद घेण्यासाठी तयार झालाय. RM11 राकेश मात्र 11 सोनापाडा. 4 बॉल 2 रन. इथे लाईन चांगली आहे मात्र यष्टी रक्षक इथे बीट झालेत आणि इथे मात्र सामना आता गमवावा लागेल की काय हा प्रश्न इथे पडतोय. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आणि संदीप मडवी यांच्या चेहऱ्यावरती इथे स्मित असे असेल कारण त्यांनी पुरस्कृत केलेला हा RM11 सोनापाडा विजयाच्या खूप जवळ आलाय आणि मॅच जिंकल्यानंतर आतमध्ये जाऊ शकता. मेगा फायनल आहे. 3 बॉल आणि फक्त 1 धावेची गरज आणि विकेट न गमावता 1 धाव नाही आली तरी सामना जिंकेल. मग इथे रितेशच्या बॅटमध्ये चांगला फटका डायरेक्ट हिट. आता 1 रन कंपल्सरी आहे. आता रन बनवावीच लागेल. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. काय मॅच रंगती आहे. मेगा फायनल सर कशी असावी तर सोनापाडा आणि वसार सारखी. आता मध्ये ही चर्चा प्रेक्षकांमध्ये होत असताना 2 चेंडू आणि 1 धाव आता कंपल्सरी बनवावीच लागेल. जर इथे विकेट गेली इथे फलंदाज बाद झाला तर मात्र मी एकच सांगेल ज्या प्रेक्षकांना बीपीचा त्रास आहे त्यांनी या मॅच पासून थोडंसं लांब राहा, कारण हा सामना आता वेगळ्या वळणावरती येतोय. सातत्यानं करवट या मॅचची बदलली आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट इथे तुम्हाला पाहायला मिळतं. 2 चेंडू आणि 1 धाव
बनवायचीच आहे. काय म्हणाल सर या मॅच बद्दल? ना मी वसार संघाचं खरंच कौतुक करेन. काय डॉमिनेट केलं, एक षटकार अमोलने नक्षीत दाखवला, पण काय कमबॅक असायला हवं आणि एक सगळ्यात अनुभवी खेळाडू माझ्या आतमध्ये आहे आणि तो आपल्या संघाला ऊर्जा देतोय. आपण सामना जिंकू शकतो ही जिद्द त्यांच्यामध्ये जागवतोय आणि काय परफॉर्मन्स पाहायला मिळालाय वसार संघाच्या माध्यमातून. गुड फॉर्म. रवी वायलेचा अनुभव, गोलंदाजाचा जोश, मध्ये इथे टप्प्याचा बॉल आणि हा विजयाचा चौकार आणि RM11 सोनापाडा धर्मवीर चषकाचा चॅम्पियन होतोय.